स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी एकाच गोष्टीची वाट पाहत असतो, ती म्हणजे त्याच्या पात्रतेनुसार येणारी एखादी ठोस संधी. महाराष्ट्र शासनाने 2026 सालासाठी एक नवीन भरती प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही घोषणा कामगार आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांसाठी करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे गट क श्रेणीतील एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यातील सलाठीक जागा निरीक्षक या पदासाठी असून या पदाचे स्वरूप पदवीधर विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी, मग ती कला, वाणिज्य, विज्ञान किंवा अभियांत्रिकी असो, असलेले सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मुलाखतीची गरज नाही, केवळ एका लेखी परीक्षेतील कामगिरीवर तुमची थेट निवड होऊ शकते. कोणत्याही शाखेच्या पदवीधरांसाठी खुली असलेली पात्रता आणि केवळ एकच परीक्षा, या दोन गोष्टींमुळे ही भरती 2026 मधील एक सुलभ संधी ठरते. या आकृतीमध्ये 78 जागांची विभागणी 3 मुख्य पदांमध्ये कशी केली आहे ते आपण पाहू शकतो. निरीक्षक पदासाठी सर्वाधिक 62 पदे असून यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. लेखापाल या पदासाठी एकूण 12 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी मात्र बी.कॉम पदवीसोबतच 3 वर्षांच्या अनुभवाची अट अनिवार्य करण्यात आली आहे. उर्वरित 4 पदे लघु टंकलेखक या तांत्रिक श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहेत. जरी लेखापाल पदासाठी विशेष पात्रता हवी असली तरी निरीक्षक पदालाही 62 जागांमुळे जास्तीत जास्त स्पर्धा याच प्रवर्गात पाहायला मिळेल. या नोकरीतील आर्थिक लाभाचा विचार केला तर हा तक्ता वेतन श्रेणी स्पष्ट करतो, ज्याची सुरुवात 35,400 रुपयांपासून होऊन ती 1,12,800 रुपयांपर्यंत जाते. निरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांसाठी हीच वेतन श्रेणी लागू असून त्यावर नियमानुसार इतर शासकीय भत्तेही दिले जातील. लघु टंकलेखक पदासाठी वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपये अधिक भत्ते अशा स्वरूपाची आहे. या चांगल्या वेतन श्रेणीसोबतच परीक्षेचे काठिण्यही लक्षात घेणे गरजेचे आहे, कारण ही परीक्षा TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. मित्रांनो, TCSच्या परीक्षा पद्धतीत निव्वळ पाठांतरापेक्षा प्रश्नांची विश्लेषणात्मक मांडणी अधिक असते. त्यामुळे तयारीचा दर्जा उच्च ठेवावा लागेल. पात्रता निकष सोपे असल्यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची आणि पर्यायाने चुरस वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केवळ अर्ज न करता TCSच्या धर्तीवर अभ्यास करून आजपासूनच नियोजित तयारीला लागणे हिताचे ठरेल. भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखांची नोंद घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 मे 2026 पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 रात्री 11:55 पर्यंत आहे, तर अर्ज शुल्क भरण्यासाठी 12 जून 2026 अंतिम तारीख आहे. तुम्ही महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकता. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याची खबरदारी घ्या. स्पर्धा परीक्षेच्या अशाच वस्तुनिष्ठ आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या अभ्यासू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. योग्य वेळी घेतलेली कृतीच करिअरची नवी वाट निर्माण करू शकते. या संधीचा विचार करून आजच तयारीला सुरुवात करा.